नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्री सुदाम पोपटराव मेदने, लीडिंग फायरमॅन, नाशिक महानगरपालिका यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. श्री सुदाम पोपटराव मेदने, नाशिक महानगरपालिका यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. त्यांनी नाशिक महानगरपालिका अग्निशमक दल येथून आपली 33 वर्ष प्रदीर्घ व निष्ठापूर्वक सेवा देऊन दिनांक 31/5/2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांची नाशिक रोड या ठिकाणावरून मिरवणूक सायंकाळी 5 ते 6 या वेळेत नाशिक रोड फायर ब्रिगेड ऑफिस ते सद्गुरू मंगल कार्यालय आढाव पेट्रोल पंपाच्या समोर दशक जेल रोड नाशिकपर्यंत काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा तसेच विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. तसेच पाहुण्यांसाठी स्नेहभोजन आपल्या आगमनापर्यंत ठेवण्यात आले होते. या सुंदर कार्यक्रमाचा सर्वांनी चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला. अशा प्रकारे असा हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. यावेळी लावणी कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता. लावण्य सम्राट सुमन पुणेकर यांच्यासोबत वर्षा सुदाम मेधणे, कुमार अक्षय सुदाम मेधणे, कुमार आर्या मुदाम मेधणे आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. तो रिपेअर होशील, तू सुट्टी घे, तू दवाखान्यात जा, ट्रीटमेंट घे. मी माझ्याकडून तुला जेवढं सहकार्य होईल मी तुला सांभाळण्याचा प्रयत्न करीन. तसंच तरी मी 2-3 महिने सुट्टी राहिली आणि माझ्या शेजारी असणारा तो महेश वांगणकर, माझी बायको म्हणे पैसे नाही भेटले तरी चालेल आणि तुम्ही कामाला तुम्ही जगात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यामुळे मी आता रिटायर झालो. हीच सर्वांकडून अपेक्षा आणि तुमचे हार्दिक धन्यवाद. एवढं बोलून मी माझा कार्यक्रम दशक मंगल कार्यालय इथे आढाव पेट्रोल पंप समोर ठेवलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे हे नम्र विनंती. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. मी आज सेवानिवृत्तीचे कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि माझे शिवको साहेब, गाडे सर, सभापती सर आणि सर्व कर्मचारी, बोरचे सर, हे सगळं बसलेले कर्मचारी, मी यांना एवढंच सांगतो की साहेबांनी माझ्याशी खूप म्हणजे सातपूरला असताना, कंट्रोलला असताना खूप मस्तपैकी काम करून घेतलं, केलं, सहकार्य केलं, मदत केलं आम्हाला. त्यांनी कर्मचाऱ्यांनीसुद्धा मदत केलेली आहे. आणि आत्तापर्यंत कर्मचारी, एकही कर्मचारी असं नाही की मला न मानणार, सगळे कर्मचारी मानायचे. अरे काका आला माझा, काकाशिवाय मला बोलतच नव्हते ते. आत्ता सुद्धा तर त्याच पद्धतीने बोलतात ते. तर त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. मी लागलो 2000 आणि माझे 25.5 वर्ष सेवा झालेली आहे. मी जास्त सेवेचं हे नाही घेतलं, कारण माझी वय जास्त झाल्यामुळे मी उशिरा लागलो. त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, सांभाळलं. साहेब, मी सातपूरला असताना साहेब होते, मी कंट्रोलला असताना साहेब आमच्या शिफ्टमध्ये होते, माझ्या शिफ्टमध्ये मला खूप साहेबांनी सहकार्य केलं. सगळ्यांची मी ड्युटी केली, सगळ्या कर्मचाऱ्यांची बी ड्युटी केलेली. त्याच्यामुळे मी सगळ्यांची चुकी झाली असेल, माझ्याकडून बोललं गेलं असेल तर माफी मागतो. 2 शब्द संपून आता आपण आपले सहकारी मित्र यांना इथे आमंत्रित केलेले आहे. आपण त्यांचा ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. त्याप्रमाणे आपण प्रथमतः ज्ञानेश्वर दराडे यांचा सत्कार माननीय श्री होतो.
उमेश पगार यांचा सत्कार माननीय श्री अध्यक्ष त्यानंतर के पवार यांचा सत्कार के पाटील आणि कोटके सर नाशिक प्रतिनिधी संदीप रूपवते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.